मुळातच सत्ता ही सरकार नावाच्या राक्षसी पशुची विष्ठा असते आणि धर्म हा दैवी शक्तीनं भरलेला अमृताचा कुंभ असतो. ज्यावेळी या सरकार नावाच्या पशुचा स्पर्श या धर्म नावाच्या अमृत कुंभाला होतो, त्यावेळी त्या धर्माचं पावित्र्य, त्या कुंभाचं पावित्र्य भंग पावते, नष्ट होते. केवळ पावित्र्यच संपत नाही, तर त्या मूळ धर्माचे मूळ गुणधर्म सुद्धा नाश पावतात. मुळातला सहिष्णू असलेला, शांतिप्रिय असलेला धर्म हा असहिष्णू आणि हिंसक होतो. आणि तीच गोष्ट हल्ली आपल्या हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये घडते आहे. या सरकार नावाच्या पशुचा स्पर्श या आपल्या हिंदू धर्माला झालाय आणि त्यामुळंच आपल्या प्रभू रामचंद्राच्या मंदिराला सुद्धा त्या अपवित्रतेचा स्पर्श झालाय. प्रभू रामचंद्र आणि त्यांचं पावित्र्य या सरकार नावाच्या पशुनं कुठंतरी मलिन केलंय. मुळामध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर व्हावं ही अखंड देशाची एक आंतरिक भावना आहे आणि तेवढीच पवित्र असलेली ती भावना आहे. आणि ती होत असताना सरकारनं जमीन खरेदी केली, त्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला, तिथे पावित्र्य भंग पावलं. मंदिराचं बांधकाम सुरू झालं, तिथे कमिशनखोरीचा आरोप झाला. बरं, प्रभू रामचंद्राचं मंदिरामध्ये प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा करायची आहे, ती एखाद्या धर्माचार्यानं करावी. म्हणजे आपले 4 शंकराचार्य असतील अथवा आखाड्यांचे महंत असतील, एखादा पीठाचार्य त्या मंदिरामध्ये प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना करताना तो असावा. पण एखादा सत्ताधीश ज्यावेळी तिथे प्रभू रामचंद्राला मंदिरामध्ये नेऊन त्यांची स्थापना करत असेल, तर मुळामध्ये त्या पावित्र्याची, त्या मूळ हिंदू धर्माची कल्पनाच करणं मुळामध्ये चुकीचं ठरत नाही का? आणि मग तीच गोष्ट महाराष्ट्रामध्ये होताना घडते आहे, दिसते आहे. आणि ती म्हणजे एका तपानंतर आपल्याकडे कुंभ भरतो, कुंभमेळा, आणि त्याचं पावित्र्य सुद्धा तेवढंच. म्हणजे अखंड गिरीकंदरामध्ये तपोस साधना करणारा जो ऋषीमुनी वर्ग आहे, तो एका तपानंतर त्यांच्याकडच्या ज्ञानाचा, त्यांच्याकडच्या त्या ऊर्जेचा कुठेतरी समाजाला उपयोग व्हावा म्हणून पवित्र स्नानाच्या निमित्तानं ही मंडळी पवित्र नद्यांच्या किनारी येतात. आणि तो कुंभमेळा तो महाराष्ट्रामध्ये पुढच्या वर्षी भरतोय, त्र्यंबकेश्वरला, गोदावरीच्या काठावरती. आणि तोच कुंभ कुठंतरी दंभ कुंभ म्हणावा असा तो झालेला आहे. म्हणजे जे ऋषी मुनी मंडळी अखंड त्या एखाद्या वृक्षाच्या, वृक्षवल्ली आम्हा सोयरी म्हणत, वृक्षाच्या सावलीत, गुहेमध्ये, डोंगराच्या आड कुठेतरी दडून तपश्चर्या करणारी ही मंडळी, पण त्यांच्यासाठी सोय म्हणून पहिला कुऱ्हाड, म्हणजे पहिला हल्ला कोणावर झाला तर या वृक्षवल्लीवर झाला. कुणी केला? सरकार नावाच्या त्या एका संस्थेनं केलं. आणि मग ती संस्था झाडं तोडायला निघाली. कशासाठी? कुंभमेळ्यासाठी. अहो, तो अमृताचा कुंभ, वृक्षवल्ली आम्हा सोयरी म्हणणारा, कुणावरही कुऱ्हाड न चालवता हा कुंभ व्हावा, ही अशी इथल्या सरकार सोडून सगळ्यांची इच्छा. पण सरकार मात्र अडेल तट्टूप्रमाणे भूमिका घेणार, नेहमी गेंड्याच्या कातडीचं. त्याला या समाजाच्या भावनेची अजिबात कदरच नसते मुळामध्ये. आणि त्यांनी शेवटी आपला हट्ट सोडलाच नाही हो. आणि ते हरित लवादामध्ये प्रकरण गेलंय आता. म्हणजे सरकार नावाच्या गोष्टीचा कोणत्याही धर्माच्या गोष्टीशी संपर्कच येता कामा नये. तो आल्यानंतर या गोष्टी अशाच घडणार आहेत.
बरं, कुंभमेळ्यासाठी जी काही नागरी सुविधा करायच्या आहेत त्यासाठी पूर्ण नाशिक शहरामध्ये, त्र्यंबकेश्वरमध्ये जे काही रस्ते खोदून ठेवलेत ना, ते रस्ते खोदल्यामुळे, त्या पडलेल्या खड्ड्यांमुळे काय झालं, 6 माणसांना आपला जीव गमवावा लागला. आता कुंभमेळा तो अमृताचा कुंभ, समाजाला ज्ञान देणारा, समाजाला एक जीवनाची ऊर्जा देणारा, तोच जर जीव घेणा ठरू लागला तर हा मुळात कुंभाची चूक नाही, त्या धर्माची चूक नाही. धर्म मुळामध्ये पवित्र आहे हो, पण सरकार नावाची गोष्ट त्यामध्ये आड येते आहे आणि त्यामुळं कुठेतरी या 6 जीवांना आपला प्राण गमवावा लागलाय. त्याची खंत या सरकार नावाच्या संस्थेला असूच शकत नाही ना. आणि पुन्हा नंतर आता तर त्यांचा जो दर्शन पथ आहे म्हणे, त्या आड एक सरकारी रुग्णालय, उपरुग्णालय आड येते. आता ते सरकार ते रुग्णालयच पाडते आणि ते रुग्णालय पाडून त्यांना ते रुग्णालय बाहेर दूर 4-5 किलोमीटरवर नेऊन त्याची पुन्हा नव्यानं निर्मिती केली जाणार आहे. म्हणजे आरोग्य म्हणजे आम्हाला समाजाच्या आरोग्याला किती प्राधान्य असावं, आता त्या लोकांना दूर जावं लागणार आहे दवाखान्यासाठी. आपल्या आरोग्याच्या समस्या ज्या येतील यापुढं, त्यासाठी त्यांना दूर जावं लागणार आहे. याची खंत त्या समाजाला आहे, तिथल्या नागरिकांना आहे. पण सरकारला ना अजिबात नाही आहे. उद्या जर एखादी शाळा, एखादं महाविद्यालय या जर आड आलं तर ते सुद्धा उखडून फेकायला हे सरकार मागे पुढे पाहणार आहे का? अजिबात पाहणार नाही. म्हणजे सरकार धर्म चालवण्याच्या गोष्टी ज्यावेळी करायला लागतं ना, त्यावेळेस ते पवित्र कधीच असू शकत नाहीत. ते जे धर्माच्या कर्म सांगताय, धर्मकर्म, सरकारचं कामच मुळामध्ये पुण्य कमावणं नाही आहे. त्यानं समाजाच्या सुखसोयी सुविधा बघणं काम आहे. धर्माचं काम, धर्मरक्षणाची जी काही भूमिका आहे ती धर्माचार्यांची आहे. ते पावित्र्य धर्माचार्यांकडे असतं, ते सरकारकडे नसतंच मुळामध्ये. आणि मग कुणीतरी आणखी एक त्यामध्ये महाजन नावाचा कुणीतरी त्यानं त्या कामामध्ये कोट्यावधी रुपयाचं काहीतरी डुप्लिकेट म्हणजे वर्क ऑर्डरच कामाच्या खोट्या काढल्या आणि लोकांना फसवलं. आणि मुळामध्ये तो त्या जे काही महाजन आहेत, त्या कुंभमंत्री अथवा तिथले आता नव्यानं झालेले पालकमंत्री, त्यांचं आडनाव आणि या फसवणाऱ्याचं आडनाव सारखं आहे म्हणे, महाजन. हा मुळामध्ये कधी योगायोगही असू शकतो, त्यांचा त्यामध्ये काही हात असण्याचं कारण म्हणावं आपण इतपत नाही बोलू शकत, पण तो महाजन आहे. म्हणजे त्या कामामध्ये भ्रष्टाचार केला जातोय, करणारा, खोटही कामं करणारा, फसवणारा महाजन नावाचा कोणीतरी व्यक्ती आहे. म्हणजे मुळामध्ये धर्माच्या कोणत्याही कर्माला, धर्मकर्माला या सरकार नावाच्या सत्तेचा स्पर्शच होता कामा नये. आणि तो झाला की धर्म त्याची मूळ जे काही पावित्र्य आहे, धर्माचं मूळ पावित्र्य ते नष्ट पावते, लोप पावते. आणि धर्म हा सहिष्णू धर्म असहिष्णू होतो. मुळामध्ये शांतिप्रिय असलेला धर्म हा हिंसक होतो. याविषयी आपलं काय मत आहे? धर्माच्या दैवी शक्तीच्या कुंभाला, अमृत कुंभाला सरकार नावाच्या राक्षसी पशुच्या विष्ठेचा, सत्तेचा स्पर्श झाला. त्यामुळे आपला धर्म कुठंतरी त्याचं मूळ पावित्र्य कुठंतरी कमी झाल्यासारखं वाटतंय का? याविषयी आपलं काय मत आहे? कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.